जिद्द, मेहनत, विलक्षण बुद्धिचातुर्य, संघटन कौशल्य, गोरगरीब जनतेशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते यामुळे प्रकाश अण्णा आवाडे हे सामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले. राजकारणात वावरताना अनेक अडचणीवर त्यांनी मात केली. उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी झटणे, सामान्य माणसांना अडचणीतून बाहेर काढणे हा जणू त्याने आपला धर्मच समजला आहे. विकासाचे राजकारण करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच प्रकाश अण्णा आवाडे. इचलकरंजीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी. अलीकडच्या काळामध्ये या शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या शहरातील नागरिकांना पाणी टंचाई भासू नये यासाठी प्रकाश अण्णा आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये वारणा नळ पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित होऊन नगरीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी पोटतिडकीने सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. वारणा पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीला वेळ लागणार हे गृहीत धरून इचलकरंजीला तत्पूर्वी शुद्ध पेयजल व्हायला हवे, किमान पिण्यासाठी तरी शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रकाश अण्णा यांनी इचलकरंजी शहराला 100 शुद्ध पेयजल प्रकल्प उभारणी संदर्भात त्यावेळचे मुख्याधिकारी श्री दीपक पाटील यांच्याकडे त्यांनी आग्रही मागणी केली. वारणा योजना पूर्णत्वास जाईपर्यंत शहरात 100 शुद्ध पेयजल प्रकल्प उभे व्हावेत यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या पेयजल प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून 4 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यामुळे इचलकरंजी नगरवासियांना लवकरच पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे यासाठी प्रकाश अण्णा सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासह प्रदूषणास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी अशी त्यांनी आग्रही मागणी त्यावेळेचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. ज्या कृष्णा योजनेतून इचलकरंजी नगरीला पाणी पुरवठा होतो त्या योजनेच्या जलवाहिनीला अनेक वेळा गळती लागून पाणी पुरवठा खंडित होत होता. त्या बदलण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला. प्रकाश अण्णांच्या सततच्या प्रयत्नामुळे यश येऊन सध्या कार्यान्वित असलेल्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या 6 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनी बदलण्यासाठी 23 कोटी 78 लाख रुपयाच्या प्रस्तावास त्यांनी मान्यता दिली. कृष्णा योजना जलवाहिनीचा निधी तातडीने द्यावा यासाठी जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रामुख्याने मागणी केली. त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये नवीन जलकुंभ उभारण्यासाठी इचलकरंजी वासियांना पाणी मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आणि यासाठी नगरोत्थान अंतर्गत 17 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला. यापूर्वीची वारणा पाणी पुरवठा योजना बारगळल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने दूधगंगा नदी येथून सुळकूड पाणी पुरवठा योजना मंजूर केली. परंतु या योजनेला सुळकूड परिसर गावातून विरोध होत आहे हे पाहिल्यानंतर या प्रश्नी काही गैरसमज दूर करण्यासाठी नदी काठावरील गावातील प्रमुख नेते मंडळीसह विविध राजकीय पक्षांचे नेते यांची संयुक्त बैठक जवाहर सहकारी साखर कारखाना येथे आयोजित केली होती. त्यावेळी दूधगंगा नदीतून इचलकरंजीसाठी केवळ पिण्याचे पाणी उचलले जाईल, तुमच्या हक्काच्या पाण्याला कोणताही धक्का लागू देणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार असल्याचे त्यांनी सर्वांना समजावून सांगितले. प्रकाश अण्णा यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी इचलकरंजीच्या या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा असे सांगताच पिण्याचे पाणी मिळवून देऊ असे त्यांनी अभिवचन दिले आहे. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय या हॉस्पिटलसाठी महाराष्ट्र शासनाकडून 18 कोटी 27 लाख रुपये व जिल्हा नियोजन समिती कोल्हापूरकडून 1.5 कोटी रुपये मंजूर करून आणले. मल्टी स्पेशालिटी रुग्णालय व्हावे, कोरोना काळामध्ये कोरोना रुग्णांच्यावर मोफत उपचार व्हावे यासाठी प्रकाश अण्णा यांनी प्रयत्न केले आणि हजारो कोरोना रुग्णांवर मोफत उपचार झाले. आरोग्य सेविका स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घर टू घर सर्व माहिती संकलनाचे काम करीत होत्या. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अशा 41 आरोग्य सेविकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मोठा आधार दिला.
अतिगंभीर कोरोना रुग्णांना हाय लिक्विड ऑक्सिजनची गरज असते. यासाठी पाठपुरावा केल्यानंतर IGM कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी 6,000 लिटर ऑक्सिजन, जम्बो सिलेंडरची टाकी, स्पेशल कोरोना वॉर्डमध्ये 75 बेड, 120 जनरल बेड, डायरेक्ट ऑक्सिजन पॉईंट काढून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम सुरू झाले. ऑक्सिजन प्रकल्प, लहान मुलांचे बेड हे सुरू करण्यासाठी, त्याचबरोबर IGM अद्ययावत करण्यासाठी आमदार फंडातून 70 लाख रुपये दिले. इचलकरंजी शहरातील वाढती रुग्णसंख्या व मृत्यूदर पाहता इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय 300 बेडचे करण्यासह CT स्कॅन मशीन व आवश्यकता स्टाफ तातडीने भरून घेण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले. कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर चेंबरची उभारणी करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून इचलकरंजी व इतर परिसरात औषध फवारणी केली आणि घरोघरी औषध वाटप केले. लॉकडाऊनच्या काळामध्ये दररोज गोरगरीब लोकांना जेवण वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांना त्यांनी धान्य वाटप केलं. डेंग्यू व मलेरियाच्या साथीमध्ये त्यांनी रक्तदान शिबिरे घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना आरोग्यसेवा चांगली मिळावी यासाठी विविध ठिकाणी उभारलेल्या कोविड सेंटरना स्वतः जाऊन भेटी देऊन तेथील अडीअडचणी समजावून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. IGM हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी तसेच आवश्यक उपकरणे, साहित्य व मशिनरी खरेदीसाठी 55 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने मंजूर केला. याबाबत राज्याचे त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे त्यांनी मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना राजेश टोपे यांनी आदेश दिला. प्रतिवर्षी 11 कोटी रुपये प्रमाणे 5 वर्षाचा निधी आता या IGM हॉस्पिटलला मिळणार आहे. इचलकरंजी येथील IGM रुग्णालयातील 42 कर्मचारी त्यांना शासकीय सेवामध्ये समाविष्ट करून घ्यावे यासाठी संघर्ष करीत होते. कर्मचाऱ्यांच्या या न्याय हक्कासाठी प्रकाश अण्णा यांनी सातत्याने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या 42 कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले. IGM हॉस्पिटलमध्ये आता खूप सुधारणा झाल्या आहेत. आज इथे सर्वसामान्य माणसाला सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील एक अद्ययावत हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न प्रकाश अण्णा आवाडे यांनी चालवलेला आहे आणि त्याला पुढच्या काळात यश नक्की येईल आणि गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा सुविधा मिळतील याबद्दल कोणतीही शंका नाही. इचलकरंजीचा श्वास म्हणजे वस्त्रोद्योग. या वस्त्रोद्योगावर आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रकाश अण्णा सातत्याने प्रयत्नशील राहिले. नवी दिल्ली येथे वस्त्रोद्योग सहसचिव जोगीरंजन पाणीग्रही यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यामध्ये प्रमुख मागण्यांसह वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रकाश अण्णांनी विविध उपाय सुचवले. वस्त्रोद्योग मंत्री माननीय नामदार अस्लम शेख साहेब यांची यंत्रमाग व्यवसायासाठी व्याज अनुदान, 10% भांडवली अनुदान व वीज अनुदान या योजनेची तरतूद अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावी यासाठी प्रकाश अण्णा यांनी त्यांची भेट घेतली. यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना यंत्रमाग व्यवसायाच्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर माहिती देऊन यात प्रामुख्याने लक्ष घालण्यास सांगितले. 27 HP वरील यंत्रमागांसाठी जाहीर केलेल्या 75 पैशाची सवलत आणि 27 HP खालील यंत्रमागासाठी वीज दरात 1 रुपयाची अतिरिक्त सवलत आणि कर्जावरील व्याजात 5% सवलत हे प्रश्न कॅबिनेट समोर ठेवून त्यांना मंजुरी देण्यासह अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली. इचलकरंजी नगरी ही महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून ओळखली जाते. इथली नगरी ही पूर्णपणे पावरमागावर उत्पादित होणाऱ्या कापडावर अवलंबून आहे. त्यामुळेच या व्यवसायावर अवलंबून असलेला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. यंत्रमाग धारकाबरोबरच यंत्रमाग कामगारही तितकाच महत्त्वाचा आहे. 12-12 तास काम करून राबून तो घाम गाळतो, कष्ट करतो, दिवस रात्र पाळ्या करून आपली गुजराण करतो. म्हणून तर या व्यवसायाला भरभराटी आली.
पण हा कामगार वर्ग असंघटित होता, त्यामुळे बाकीच्या कामगारासारखे त्यांना शासकीय सवलती मिळत नव्हत्या. अशा या असंघटित कामगारांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ असावे. कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या स्थैर्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणे गरजेचे होते. यासाठी गेली 20 वर्षे प्रकाश आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील होते. सततच्या त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने असंघटित यंत्रमग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून असंघटित कामगारांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळवून दिला आहे. याचं खरं श्रेय माननीय आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्याकडे जाते. हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील मालवाहतूक, टेम्पो व अन्य वाहनांसाठी गरजेचा ब्रेक टेस्ट पासिंग ट्रॅकसाठी सातत्याने राज्य शासनाकडे प्रयत्न केले, परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि जिल्ह्यातीलच परिवहन राज्यमंत्री यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. या कामी शासन असमर्थ ठरल्याने तारदाळ येथील KATP या संस्थेच्या जागेतच सुमारे 70 लाख रुपये खर्चून आवश्यक असा ट्रॅक व कार्यालय तयार करून दिले. या संदर्भात उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी हा ट्रॅक शासनाच्या ताब्यात घेऊन सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. इचलकरंजीत आता MH51 हातकणंगले शिरोळ तालुक्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करून आणले. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत प्रकाशांना सतत गंभीर राहिले. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता. त्या मोर्चामध्ये प्रकाशांना सहभागी झाले. मराठा आरक्षण मागणीसाठी सुप्रीम कोर्टद्वारे या निर्णयाला देण्यात आलेली स्थगिती उठवावी याबाबत प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला. कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात दिशा देण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्यामध्ये प्रकाश अण्णा सहभागी झाले आणि मराठा समाजाच्या भावना समजून घेतल्या. राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनास सक्रिय पाठिंबा दिला. त्याचबरोबर इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकास श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक असे नाव द्यावे यासाठी बसस्थानकावर प्रकाश अण्णा यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. सतत त्याचा पाठपुरावा करून बसस्थानकास शिवतीर्थ बसस्थानक हे नाव देण्यास भाग पाडले. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा KL मलावदे चौकात कोणत्याही परिस्थितीत बसवणार अशी प्रकाश अण्णाने ग्वाही दिली आहे. अशा अनेक वचनांची पूर्तता करीत इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रकाश अण्णा आवाडे यांचे मार्गक्रमण चालू आहे. काही महत्त्वाच्या पूर्ततेविषयी लिहिले असून त्यांच्या कामाचा आवाका खूपच मोठा आहे. गोरगरिबांचा आधारवड म्हणजे प्रकाश अण्णा आवाडे. दूरदृष्टी लाभलेला मुत्सद्दी नेता म्हणजे प्रकाश अण्णा आवाडे. गतिशील नेतृत्व म्हणजे प्रकाश अण्णा आवाडे. सर्वसामान्य गोरगरिबांचे देवदूत म्हणजे प्रकाश अण्णा आवाडे. प्रकाश अण्णांनी इचलकरंजीच्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रात्रंदिवस काम केले, काम करीत आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ आणि प्रत्येक क्षण हा समाजकार्य करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रकाश अण्णांचा इचलकरंजीकरांना हेवानं वाटेल तरच नव्हे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारा खरा नेता म्हणजेच प्रकाश अण्णा आवाडे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, असा मोहरा झाला नाही पुढे न होणार, प्रकाश अण्णांचे नाव महाराष्ट्रात गरजत राहणार.